इस्रायल आणि अमेरिकेनं एकाच नियोजनबद्ध कारवाईमध्ये इराणचं अख्खं नेतृत्व संपवलं। या घटनेनं अवघ्या जगाला हादरवून सोडलेलं आहे। मात्र इतकी अचूक माहिती, टार्गेटचं पक्कं लोकेशन या सगळ्यांना कसं काय कळलं असावं आणि हे सगळं ऑपरेशन कसं काय पार पडलं असावं? जगाला पडलेल्या या प्रश्नासंदर्भातला आमचा हा सविस्तर रिपोर्ट। पश्चिम आशियात युद्धाचा आगडोंब उसळलाय। इराणनं इराक, यूएई, बहरीन, ओमानसह इस्रायलवर प्रतिहल्ले चढवलेत। सुडाग्नीनं इराणही पेटून उठलाय, कारण त्यांच्या जवळजवळ सर्वच महत्त्वाच्या नेत्यांचा एकाच वेळी खात्मा झालाय। इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांचा खात्मा, अली लारिजानी सचिव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद यांचाही खात्मा, तर राष्ट्रीय संरक्षण परिषदेचे प्रमुख अली शामखानी यांचाही मृत्यू, इराणचे अध्यक्ष मसूद पाझेकिशान यांचाही मृत्यू, तर IRGCचे कमांडर इन चीफ मोहम्मद पाकपोर यांचाही मृत्यू, इराणचे संरक्षण मंत्री आमिर नासिरजादेह यांचा मृत्यू, इराणचे वरिष्ठ सहाय्यक याहा रहीम हेही संपले, तर इराणच्या IRGCचे गुप्तचर प्रमुख माजिद खादेमी हे सुद्धा गेले। न्यायपालिका प्रमुख गुलाम होसेन संपले, लष्करचे कमांडर इन चीफ आमिर हतामी हे सुद्धा गेले। इराणचे इतके सगळे महत्त्वाचे नेते एकाच वेळी एकाच ठिकाणी जमणार असल्याची पक्की खबर इस्रायल आणि अमेरिकेकडे होती। ही टीप इतकी पक्की होती की या संधीचा अचूक फायदा उचलत दिवसा उजेडी हा हल्ला करण्यात आला आणि क्षणात इराणचा खेळ खल्लास झाला। पण एवढी पक्की टीप कुणी आणि कशी दिली? इराणच्या अस्तानीतला हा निखारा नेमका कोण, ज्यानं एवढी कन्फर्म टिप दिली असा प्रश्न आता इराणसह जगाला पडलाय। मात्र या हल्ल्याची तयारी अमेरिका आणि इस्रायलचे समर्थक आखाती देश एकमेकांच्या सहकार्यानं करत होते एवढं मात्र नक्की आहे। या मिशनच्या यशामध्ये इस्रायलची खतरनाक गुप्तहेर संघटना मॉसाद आणि अमेरिकेची CIA तसंच ब्रिटनची MI16 या सगळ्या संघटनांचा मोलाचा वाटा असल्याचं बोललं जात आहे। निश्चितच हा जो हल्ला इस्रायल आणि अमेरिकेने काल इराणवर केल्यानंतर खरं म्हणजे कालच ती पुष्टी झालेली होती, परंतु अधिकृत आज घोषणा आपल्याला केलेली इराणच्या मीडियाने केलेली आहे। या हल्ल्यामुळे 2-3 गोष्टी आपल्याला एक याच्यात डिफरन्स दिसतील। एक तर याची पूर्वतयारी इस्रायल आणि अमेरिकेने गेल्या वर्षापासून सुरू केलेली होती की कशा पद्धतीने इराणचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे सर्व टॉप लिडरशिप यांना त्यांचा खात्मा केला जाईल आणि त्या पद्धतीने मोसाद, CIA आणि M16 जे ब्रिटिश गुप्तचर यंत्रणा आहे यांनी ते कोऑर्डिनेशन करून त्या ठिकाणी अतिशय यशस्वी हल्ले केले आहेत। अतिशय योजनाबद्ध रीतीने झालेल्या या हल्ल्यामध्ये खेमानाई यांच्यासह इराणच्या इतर म्होरक्यांना बचावाची संधीच मिळू दिली नाही। बसल्या जागीच या सगळ्यांचा खात्मा झाला। तारीख 28 फेब्रुवारी, वेळ सकाळी 8:15ची। इस्रायलच्या औदा एअरबेसवर F-22 लढाऊ विमानं तैनात करण्यात आली। इस्रायलच्या फायटर जेटचा खामेनेईंच्या कॉम्प्लेक्सवर अचूक हल्ला करण्यात आला। तब्बल 30 बॉम्ब खामेनेईंच्या कॉम्प्लेक्सवर टाकण्यात आले। या हल्ल्यानं फक्त इराणचं नेतृत्व संपवलं नाहीये, तर त्यांच्यातला विश्वासही संपवलाय। शेजारी बसलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा कसा? तो अमेरिका आणि इस्रायलचा गुप्तहेर तर नसेल ना, अशी भीतीवजा संशयाची भावना नेतृत्व करण्यासाठी पुढे येणाऱ्यांच्या मनात आहे। त्यामुळे या घटनेनंतर तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलंय आणि इराण बेचिराग व्हायला सुरुवात झालीये अशी भीती व्यक्त करण्यात येते। रशीद इनामदार, पुढारी न्यूज।